संपूर्ण जगामध्ये दोन प्रकारच्या संबंधांमुळे प्रचंड अशी उलथापालथ आपल्याला घडून येताना दिसून येते. एक म्हणजे वैवाहिक संबंध, जे गोड असतात, चांगले असतात, प्रेमाचे असतात, एकमेकांना सांभाळणारे असतात. आणि दुसरे असतात ते अनैतिक संबंध. आपण एका लग्नामध्ये किंवा एका विवाह बंधनामध्ये अडकलेले असताना देखील जर का एखाद्या तिसऱ्या व्यक्तीसोबत प्रेम जुळलं. आता प्रेम हा शब्द शरीर संबंधांच्या बाबतीमध्ये खूप घनिष्ठपणे घेतला जातो. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे म्हणजे त्याच्याशी आपले शारीरिक संबंध देखील असले पाहिजेत, असं आजच्या काळामध्ये या संबंधांकडे एक प्रकारे बघितलं जातं. आपल्याला अशीच एक घटना बघायची आहे. ही घटना घडलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमध्ये कानपूर आहे. कानपूरमधलं साद पोलीस स्टेशन आहे. या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक सुखी कुटुंब राहत आहे. या कुटुंबामध्ये धीरेंद्र पासवान नावाचा 31 वर्षाचा एक शेतकरी आहे. त्याची बायको आहे, तिचं नाव आहे रीना. ती देखील साधारणपणे 27-28 वर्षाची तरुणी असावी. त्यांना एक 4 वर्षाचा कोनल नावाचा एक मुलगा आहे. की या कुटुंबामध्ये धीरेंद्रची आई, तिचं नाव आहे चंद्रवती. असं हे पंचकोनी परंतु सुखी कुटुंब. परंतु या सुखी कुटुंबाला कशा प्रकारे वाळवी लागलेली आहे, कशा प्रकारे या संपूर्ण कुटुंबाची धुळधाण झालेली आहे. या 4 वर्षाच्या छोट्याशा लेकराला त्याचा बाप गमवावा लागला आहे आणि आईला तुरुंगवासाची हवा खावी लागलेली आहे. आणि ते फक्त आपल्याच घरामध्ये असलेल्या शरीर संबंधापायी किंवा अनैतिक संबंधापायी. आणि हे संबंधसुद्धा कोणासोबत? सख्या आपल्या पुतण्यासोबत. आता या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तरी देखील आपल्या डोक्याची तिडी कुठून जाऊ शकते, अशी ही घटना आहे. याच्यामध्ये ही जी रीना आहे, ती 27-28 वर्षाची जी तरुणी आहे किंवा बाई म्हणावं लागेल. आता ही जी एकत्र कुटुंब पद्धती असते, याच्यामध्ये खूप सारे लोक असतात, दीर असतात, भाऊजाई असतात, पुतणे असतात, पुतण्या असतात. परंतु या कुटुंबामध्ये, एकत्र कुटुंबामध्ये ज्यावेळेला ही नात्यांची वीण एका चांगल्या प्रकारे घट्ट बसलेली असते, एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन जेव्हा निकोप असतो, त्यावेळेला ही सगळी नाती चांगल्या प्रकारे फुलत असतात. परंतु या नात्यामध्ये जर का एखाद्या व्यक्तीवर आपण वाईट दृष्टिकोन ठेवला, वाईट नजर ठेवली, तर मात्र राखरांगोळी व्हायला वेळ लागत नाही. आता या घरामध्ये काय घडलंय, तर ही जी रीना आहे, तिचं प्रेम स्वतःच्या सख्या पुतण्यावर जडलेलं आहे. आता हे काकीचं आणि पुतण्याचं प्रेम हे एका निखळ संबंधांपुरतं न राहता यांचं प्रेम एका अनैतिक वळणावरती जाऊन पोचलेलं आहे. या काकीला तिचा पुतण्या इतका आवडायला लागलेला आहे की त्यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध तयार झालेत, शरीर संबंध तयार झालेत. हा तारुण्याच्या उंबरठ्यावर आलेला हा पुतण्या आणि त्याला मध्यम वयातली ही काकी, हे सगळं गणित जुळून आलेलं आहे. आणि दोघांमध्ये नको ते चाळे, नको त्या गोष्टी व्हायला लागल्या आहेत. आता एकाच घरामध्ये भिंतीला कान असतात, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी काही त्या तिच्या नवऱ्याच्या कानावरती आलेल्या आहेत. त्याच्यामुळे मग त्याने आपल्या घरामध्ये CCTV लावण्याची देखील तयारी सुरू केलेली आहे. ही गोष्ट त्याच्या बायकोला कळलेली आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला आपल्या पुतण्यासोबत शरीर संबंध ठेवता येणार नाहीत. त्याच्यामुळे तिच्या रागाचा पारावार राहिलेला नाही आहे आणि तिने एक भयानक असं कृत्य करायचं ठरवलं आहे. हे कृत्य असं आहे की 11 मेचा तो दिवस होता. या दिवशी धीरेंद्र पासवान आपल्या शेतीची सगळी कामं आटपून घरी आलेला आहे. त्यावेळी त्याच्या बायकोने त्याला दुधाच्या भांड्यामध्ये झोपेच्या गोळ्या दिलेल्या आहेत. झोपण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे मग त्याला घराच्या बाहेर, आता गावामध्ये बऱ्याच ठिकाणी घराच्या बाहेर झोपण्याची पद्धत असते, त्याच्यामुळे एका खाटेवरती त्याला झोपण्यासाठी त्याची सोय करून दिलेली आहे. आणि त्याला झोप लागल्यानंतर या काकीने, म्हणजे ही जी रीना आहे, तिने तिच्या पुतण्याला बोलावून घेतलंय. त्याचं नाव आहे सतीश. आणि घरी आल्यानंतर एका दांडक्याच्या साहाय्याने किंवा एका ठोकळ्याने त्याच्या डोक्यावरती, या धीरेंद्रच्या डोक्यावरती सपासप वार केलेत. आणि हे वार इतके भयंकर होते की त्याचं डोकं आता फुटलेलं आहे, भाळाभाळा रक्त वाहत आहे. आता हे सगळं झाल्यानंतर यांनी काय करावं, तर हे बाथरूममध्ये गेलेले आहेत. तिथे गेल्यानंतर या दोघांनी मिळून हा जो ठोकळा आहे, हा ठोकळा धुवून टाकलेला आहे. परंतु सगळीकडे रक्त सांडलेलं होतं, हे रक्त देखील साफ केलेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडलेली आहे आणि ही जी रीना आहे, हिने कांगावा सुरू केला आहे, मोठ्या मोठ्याने आरडाओरडा सुरू केला आहे की कोणीतरी येऊन माझ्या नवऱ्याला मारून टाकले, खून केले. आणि हे मगरीचे अश्रू त्यांनी काढायला सुरुवात केलेली आहे. आता कोणीतरी पोलिसांना बोलव, पोलीस तिथे आलेले आहेत आणि पोलिसांनी जो तपास आहे तो सुरू केलेला आहे. परंतु पोलिसांच्या मनामध्ये असे अनेक प्रश्न होते की घराच्या बाहेर झोपलेला असताना याचा कोण खून का करेल. तर तिने काही गावांमधले जे 2-3 व्यक्ती होते त्याच्यासोबत यांचं भांडण झालेलं होतं, असं पोलिसांना सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे या व्यक्तींनीच माझ्या नवऱ्याचा खून केला आहे, काटा काढला आहे, असं सांगितलं आहे. परंतु पोलिसांची जी नजर असते ही चौफेर असते. त्यांच्या नजरेतून काही गोष्टी सुटलेल्या नाही आहेत. आणि हे काका पुतणीचं हे प्रेम किंवा अनैतिक संबंध पोलिसांच्या कानावरती गेलेले आहेत. त्याच्यामुळे मग पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे आणि तिची घासून पोसून चौकशी केलेली आहे. त्यावेळेला मग ही पोपटासारखी बोलायला लागलेली आहे आणि आपला जो गुन्हा आहे, हा गुन्हा देखील कबूल केला आहे. आता
ही जी रीना आहे, या सतीशची काकी, या धीरेंद्रची बायको पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. त्याचबरोबर ऐन तारुण्यामध्ये करिअरच्या आपल्या उंबरठ्यावर असताना या तिच्या पुतण्याला देखील तुरुंगवास भोगावा लागणार आहे. त्याचबरोबर हा 4 वर्षाचा तिचा मुलगा अनाथ झालेला आहे आणि या धीरेंद्र पासवानची आई चंद्रवती हिला बाकी एकाकी जीवन जगावं लागणार आहे. फक्त आणि फक्त छोट्याशा एका शरीर संबंधापायी इतकी मोठी भयानक घटना घडून येऊ शकते याचा आपण कदाचित विश्वास ठेवू शकत नाही. परंतु ही जी घटना आहे, ही जी प्रसारमाध्यमांमधून आलेली होती, त्या प्रकारे आपल्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या क्राईम स्टोरी सांगण्यामागचा उद्देश असा असतो की आपण या सगळ्या गोष्टींमधून काही ना काहीतरी शिकलं पाहिजे, काहीतरी समजून घेतलं पाहिजे. कारण आजकालच्या काळामध्ये दर दिवशी काही ना काही अशा स्वरूपाच्या अनैतिक संबंधातून खून असतील किंवा अनैतिक संबंधातून फसवणूक असेल, अशा स्वरूपामध्ये जी वैवाहिक संबंध टिकवून ठेवायचे असतात, तिथे मात्र गफलत होते आणि मग अशा स्वरूपाची भयानक घटना घडून येऊ शकते. हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे देखील आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.